बऱ्याच दिवसांनी तुम्ही बघू शकता बागेमध्ये खत पाणी दिलं. हे काय, हे खराब झालेला एक बटाटा होता, तो सुद्धा वर आणला होता. कारण वेस्ट गोष्टी सर्व उपयोग हे बागेमध्येच होत असते. काहीच घराच्या बाहेर जात नाही, सगळं आपल्या कुंडीमध्ये जाते. आणि आता इथं बघा खड्डा करून थोडा थोडा मी अशा पद्धतीने सर्व झाडांना वर्मी कंपोस्ट देत आहे. कारण मी बऱ्याच दिवसानंतर हे असं खत देत आहे. कारण माझी बाग तर लिक्विड खत किंवा घरातून निघणारा कचरा याच्यावरच चालत असते. पण आज म्हटलं बऱ्याच दिवसापासून झाडांना काहीच विशेष दिलं नाही, म्हणून वर्मी कंपोस्ट सर्व झाडांना थोडं थोडं देते. या खताच्या उपयोगाने बागेमध्ये खूप छान उपयोग करून बागेमध्ये हिरवळ पसरेलच तोपर्यंत बागेमध्ये फुलं फळं यायलासुद्धा सुरुवात होईल. म्हणून या खताचा मी उपयोग करत आहे. तुम्ही बघू शकता माझ्या कुंडीमध्ये किती कचरा भरलेला आहे, सुकलेली झाडांची पानं आहे. आता याचा खतात उपयोग होणार आहे आणि याच्यावर परत हे लोटून देते पानं. कारण जसा पाऊस पडेल ना तसा आपला जेवढा कचरा होता ना त्याचा खतात रूपांतर होणार आहे आता लवकरात लवकर. भरपूर कुंड्या फक्त या कचऱ्याने भरलेला आहे आणि याचा उपयोग तुम्हाला नंतर दाखवेल मी, त्याचा रिझल्ट कसा मिळाला मला. आता तुम्ही हे बघून घ्या की सर्व कुंड्यांना थोडं थोडं आज खत देण्याचं काम करते. 1 मूठ किंवा त्याच्यापेक्षाही कमी अशा पद्धतीने खत दिलेलं आहे. आणि असे बरेच खत आपण बागेमध्ये घरच्या घरी बनवत असतो. पण हे वर्मी कंपोस्ट मी आता खूप दिवसांमध्ये नर्सरीमध्ये मिळालं तर घेऊन आली. कारण माझ्यासाठी आणून ठेवलेलं होतं त्या ताईने जिथे मी जाते. आणि म्हटलं मग चला आपल्याला खत तर लागतेच. एकदा पाऊसाच्या पूर्वी पाऊस पडतच नव्हता, पण हे खत दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी छान पाऊस आला तर आपलं खत आहे ना छान मुरेल. कारण असं व्हायचं जेव्हा शेतामध्ये खत देऊन आलं ना त्याच्यानंतर पाऊस आला तर असं म्हटलं जायचं आता छान खत मुरेल, आपल्या झाडांना मिळेल. आणि तसंच मलासुद्धा आज आठवण आली आणि मी ते समजलं मला. आणि बघा आता बोगनवेलाला सांगते, बघा किती फुलं येत आहे. दोन्ही झाडांना छान फुलं आले. बऱ्याच दिवसांपासून हे थांबले होते, एकही फुल करत नव्हतं, पण आता छान फुलं यायला लागले. आणि काही दिवसात बागेचं रूप माझं एकदमच जास्त बदलेल. तुम्ही अशा ऑर्गॅनिक खताचा उपयोग करू शकता बागेमध्ये. आणि मी आता बऱ्याच दिवसांनी केलेलं आहे. वातावरण थोडं थंड झालं ना तर मग आपण करू शकतो. आणि बऱ्याचदा पावसामध्ये काय होते आपल्या बागेमधील बरेच घटक वाहून जातात त्याच्यामुळे बागेला, म्हणून मी थोडंसं खत हे दिलं. तसं पावसाच्या पाण्याने झाडांची ग्रोथ खूप छान होते. कारण नायट्रोजन मिळते आणि झाडांची वाढ झपाट्याने होते. आपण इतकं पाणी देत होतो पण आपल्या बागेमध्ये ना रोपं निघत होते ना काही विशेष वाटत होतं. पण आता बघा पाऊस पडला ना तर जे लावलेले बी होते ना उन्हाळ्यामध्ये ते आता निघत आहे, किंवा त्याच्या पहिल्याचे सुद्धा बी पडलेले होते ते आता निघत आहे. म्हणजे एवढं पावसाच्या पाण्यामध्ये हे असते. आणि म्हणून मी ना पावसाचं पाणी थोडंफार जमा करून पण ठेवत असते. पण यावर्षी एवढा पाऊसच नाही आला की पाऊस पाणी जमा करेल म्हणून, नाही तर मस्त असं भरून ठेवत असते मी. छान असे काही कॅन वगैरे असे रिकामे बकेट वगैरे रिकामे ठेवून देते, म्हणजे त्या पावसाला ना छान भरते. आणि बघा आता किती सुंदर आपले बाग दिसणार आहे. तेच मी जे काम करते ना ते तुम्हाला नेहमी दाखवण्याचा प्रयत्न असते माझा. म्हणून मी आता म्हटलं हे पण दाखवू आपण कोणत्या झाडांना खत दिलं. पहिल्यांदाच असं झालं की मी सर्व झाडांना थोडं थोडं खत दिलं. बघा किती पानांचा उपयोग केलेला आहे याच्यामध्ये. गांडूळसुद्धा दिसले मला. जास्वंदाची सुद्धा कटाई केलेली आहे काही दिवसापूर्वी. कारण आता सीझनच चांगला आहे. आता जुलै महिन्यात आपल्या झाडांची ग्रोथ झपाट्याने होणार आहे. आणि हे पिवळं थोडं पडलेलं आहे हा जास्वंद, हा गावरानी जास्वंद आहे आणि मी टोपल्यामध्ये लावलेला आहे. अशा पद्धतीने आपण सर्व झाडांना खत देऊन घेऊया. आणि तुम्ही बघू शकता आता हे झाड आहे ना पूर्णपणे सुकलेलं आहे. हे आहे मधुकामिनी. इतके सुंदर फुलं येत होते मागच्या वर्षी. अचानक हे झाड आहे ना उन्हाळ्यामध्ये सुकून गेलं. पण मी अजून याची हार मानली नाही. मला तरी अजूनही वाटते की ते झाड चांगलं होणार आहे, काय माहीत कोणतं, पण काढायची इच्छा होत नाही. बऱ्याच दिवसानं बघा आपल्या यालासुद्धा फुलं यायला लागले. आणि कधी वेळेवर आहे, कधी कधी नावच आठवत नाही आहे. कण्हेर आहे, हां कण्हेरला बघा खूप छान फुलं यायला लागले. आता खूप दिवसाची वाट पाहिल्याबद्दल आता समजेल याचा रंग कोणता आहे आणि कसे फुलं येतात. मला असं वाटतं हे कटिंग मी रस्त्याच्या साईडला गाडी थांबवून उतरून घेऊन आली होती. हे प्रत्येकजण करत असेल. फुलाची साईज बघा किती लांब झाली. असे छान जे फुलं आहे ना त्याची बी खूप लवकर होतात. आणि आता हे आहे ना भरीत करण्याचं असं मोठं वांग्याचं झाड आहे. उन्हाळ्यामध्ये हे छान राहिलं त्याच्यामुळे त्यालाही खत थोडंसं देऊन देते. हे जांभळे फुलं मला फार फार आवडतात. आता निघाले ना, आता कुंड्या तर खरं कमी पडत आहे, पण तरी मी हे रोपं नक्की लावेल. कारण हे आहे ना या झाडाला विशेष काळजी घ्यावं लागत नाही. आणि कितीही दिवस हे फुलं आहे ना झाडावर सुकल्यासारखे वाटत नाही. त्याच्यामुळे बागेमध्ये खूपच छान वाटतात. सुकतच नाही ते फुलं. आणि नंतर मग आपल्याला तोडण्यापेक्षा बागेमध्ये बघायला मला फार छान वाटते. आणि थोडं थोडं बघा म्हणजे एक चुटकी म्हटलं चालेल
या झाडांना जागा नव्हती ना, तर असं दिलेलं आहे वर्मी कंपोस्ट. कारण कोणतंही खत न देता माझी बाग इतकी सुंदर आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला आज सर्वांना खुश करून टाकूया आपल्या झाडांना. आज झाडं खुश झालेच असेल, कारण इतक्या दिवसानंतर मी त्यांना असं काहीतरी खायला दिलं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला ते नक्की देतील. आपण जेवढी त्यांची काळजी करतो, सेवा करतो, तेवढे आपल्याला ते देत असतात. ते आपल्याला भरभरून देत असतात, फक्त आपल्याला थोडी काळजी त्यांची घ्यावं लागते. अशा पद्धतीने बघा, आज वर्मी कंपोस्ट अशा पद्धतीने मी सर्व झाडांना देऊन दिलेलं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.